शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. आज गर्भमंगल या कार्यक्रमानिमित्तानं आपण इथे प्रवचनाला सुरुवात करत आहोत. योगिता निलेश कांबळे यांच्या गर्भमंगल कार्यक्रमानिमित्तानं आपण त्यांचा 7वा महिना बरोबर सुरू असताना आपण त्यांच्या बाळाच्या उत्तम जन्माकरता आपण या ठिकाणी बुद्ध धम्म संघाची पूजा घेतलेली आहे आणि त्या निमित्तानं आपण त्या बाळाच्या सुखी संसाराकरता, उत्तम जन्माकरता, सुखी संसाराकरता आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याकरता आपण या प्रवचनाला सुरुवात करत आहोत. तर 2500 वर्ष अगोदर जेव्हा सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाला होता, बोधिसत्व यांचा जन्म झाला होता, तेव्हापासून ही पूजा करण्याची परंपरा सुरू आहे. आणि त्या अगोदरपासून सुद्धा जे जे बोधिसत्व या संसारामध्ये होऊन गेलेत, त्यांच्या जन्माप्रसंगी ही बुद्ध धम्म संघाची पूजा या आजच्या काळापर्यंत आणि आजही ती सुरू आहे. तर एखाद्या बाळाचा उत्तम जन्म व्हावा त्याकरता त्या बाळाची आई फार प्रसन्न असली पाहिजे आणि त्यांच्या प्रसन्नतेकरिता घरातले सर्व जेवढेही नागरिक आहेत, खास करून त्यांचे जे पती असतात, त्या पतींनी आपल्या पत्नीशी फार सुंदर असा व्यवहार केला पाहिजे का माझ्या पत्नीला कुठल्याही प्रकारचं दुःखी ती होणार नाही, निराश होणार नाही आणि सदैव प्रसन्न राहील असा व्यवहार त्या पतीने त्यांच्या घरातले सर्व मंडळी, आई वडील, भाऊ बहीण, जे काही नातेवाईक असतील, शेजारी पाजारी, ह्या सर्वांचं कर्तव्य असते का ज्याही आईच्या पोटामध्ये बाळ आहे त्या आईला प्रसन्न ठेवणे, तिला सकारात्मक गोष्टी सांगणे आणि तिला अशा सकारात्मक गोष्टी सांगून तिला प्रसन्न ठेवून आपण तिच्याशी चांगला व्यवहार करून तेव्हा त्या बाळाचा चांगला जन्म होत असतो. तर याकरता भगवंतांनी काही अटी सांगितलेले आहे, काही नियम सांगितलेले आहेत, ते मी तुम्हाला आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. भगवंताच्या धम्मामध्ये ज्याही बाळाचा जन्म होत असतो त्या आईने आपला धम्माशी सुसंगत राहायला पाहिजे, म्हणजे बुद्ध्यान धम्म ग्रंथ वाचला पाहिजे. धम्माच्या ज्या काही पुस्तकं असतील, ज्यामध्ये गाथा असतील, त्या गाथेचं वाचन केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन जेव्हा आपलं माइंड त्या सकारात्मक ऊर्जेनं भरून जातो तर तेच विचार आपल्या बाळाच्या याच्यामध्ये प्रवेश करतात. आणि जेव्हा असं कंटिन्यू असं चालत राहते, सतत असं चालत राहते, तेव्हा त्या बाळाचा उत्तम असा जन्म होतो आणि उत्तम असा जन्म झाल्यानंतर ते फार बुद्धिवान आणि बलाढ्य असं आपल्या भवचक्रामध्ये निर्माण होतो. त्याचबरोबर आपण त्यामध्ये खानपानाचे सुद्धा बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. डॉक्टरांच्या गाईडलाईनने आणि योग्य आहार, सात्विक आहार आपण त्या निमित्ताने आपण घेतला पाहिजे, बाळाच्या आईने घेतला पाहिजे. तसा जर आपण आहार घेतला तर आपलं आरोग्य आणि मानसिक आरोग्य चांगलं राहते. तर धम्माच्या बाबीमध्ये त्यामध्ये आपल्याला जे भगवंतांनी शीलं सांगितलेले आहेत त्यामध्ये 5 शील येतात आणि 5 शीलाचं जेव्हा आपण पालन करतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सोबत जेव्हा तुम्ही या प्रवासामध्ये जेव्हा पुढे वाटचाल कराल तेव्हा तुम्ही अष्टशील धारण करायला पाहिजे. अष्टशील उपवासाच्या दिवशी 4 उपवास आपण पालन करायला पाहिजे. त्यामध्ये आहे एक पौर्णिमा, एक अमावस्या आणि 2 अष्टमी. हे जर आपण पालन केलं तर आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहते आणि आपल्या जीवनामध्ये चांगला सुंदर असा प्रवासाला सुरुवात होते. भगवंताच्या काळामध्ये जेव्हा सिद्धार्थ यांचा जन्म झाला तो काळ श्रमण संस्कृतीचा होता. त्या श्रमण संस्कृतीमध्ये जेव्हा
एखाद्या बाळाचा जन्म होतो तेव्हा ते बाळ बोधिसत्व म्हणून जन्माला येते आणि जेव्हा त्यांचा जन्म झाला होता तेव्हा त्यांच्या काळामध्ये संपूर्ण असं जे वातावरण होतं ते प्रफुल्लित व्हायला सुरुवात झालेली होती. आणि त्या काळामध्ये भगवंताचा जेव्हा जन्म झाला बोधिसत्व या अवस्थेमध्ये, तेव्हापासून या जगामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात झालं, एक चांगलं वातावरण व्हायला सुरुवात झालं आणि ते वातावरण आजच्या काळामध्ये येऊन आपल्याला पोषक झालेलं आहे. तर आज जेव्हा आपण हा विचार करतो का जसे बाबासाहेब या काळामध्ये जन्माला आले 1891 साली, असेच विद्वान माणसं, मग मुली असेल किंवा मुलं असतील, असे विद्वान लोक आपल्या समुदायामध्ये या जन्माला आले पाहिजेत. त्याकरता आपण जे जे टूल्स आहेत, जे जे भगवंताचे टूल्स आहेत, जे जे भगवंताचे विचार आहेत, ते जर आपण आत्मसात केले आणि तशी जर राहणीमान आपण जर सुरुवात केली आणि ते खानपान, ते राहणीमान जर आपण केले, ते विचार जर आपण आत्मसात केले, तर आपल्या घराण्यामध्ये, आपल्या समूहामध्ये, बौद्ध समूहामध्ये चांगले बुद्धिमान बालक जन्माला येतील आणि बाबासाहेबांचं कार्य करायला ते पोषक ठरतील. तर आपण या आजच्या या गर्भमंगल प्रसंगी आपण सर्व मिळून या बाळाच्या आईला आपण आशीर्वाद द्यावा, मंगल कामना उत्पन्न करावी आणि मंगल कामना उत्पन्न करून कुशलचित्त मनाने त्यांना आशीर्वाद द्यावा. आणि जेव्हा आपण कुशलचित्त मनाने, उत्तम मनाने त्यांना आशीर्वाद देतो तेव्हा त्या बाळाच्या आईला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जा जेव्हा निर्माण होते तेव्हा त्या बाळाला ते सर्व जे पॉझिटिव्ह विचार आहे ते मिळत असतात. आणि जेव्हा त्या बाळाचा, जेव्हा म्हणतात ना, बाळाच्या सुरुवातीपासून तर बाळाचे पूर्ण 9 महिने 9 दिवस होईपर्यंत त्या बाळाला जे जे विचार मिळतात ते चार्जिंग होत राहते, चार्ज. आणि जेव्हा त्या बाळाचा उत्तम आकारामध्ये जन्म होतो तर आणि तिथून मग 5 वर्षापर्यंत जे त्याला आईवडील देतात, जे त्याला समूहापासून मिळत असते विचार आणि वैचारिक, ते त्याच्या ब्रेनला जे पोषक विचार मिळतात तेव्हा ते बाळ ते बलाढ्य असं तयार होते. आणि म्हणून हे पोषक विचार जन्म झाल्यानंतरसुद्धा आईवडिलांनी, त्याच्या परिवारांनी त्या बाळाला दिलं पाहिजे, जेणेकरून ते बाळ असं उत्तम असं तयार होऊन ते या भवचक्रामध्ये एक चांगलं एक विद्वान म्हणून आपलं प्रवास करेल. तर असं आपण या बाळाला प्रोत्साहनासाठी आशीर्वाद दिला पाहिजे. तर बालकाचा जन्म एखाद्या आईवडिलाच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे याबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. जेव्हा एखाद्या बालकाचा एखाद्या घराण्यामध्ये जन्म होतो, मग तो मुलगा असेल, मुलगी असेल, तर त्या बालकाच्या लालन पालनाकरता आईवडील आपले सर्व परीने त्याला चांगलं बनवण्याकरता फार मेहनतीने प्रयत्न करत असतात. तर जेव्हा आईवडिलांना असं वाटते, प्रत्येक आईवडिलांना असं वाटते का माझं बाळ हे चांगलं झालं पाहिजे, उत्तम झालं पाहिजे, ते चांगलं शिकून सवरून अशा मोठ्या पदावर गेलं पाहिजे. आणि याकरता जेव्हा एखाद्या बाळाचा जन्म होतो तेव्हापासून आपले आईवडील आपल्या बाळाच्या उत्तम जीवनाकरता फार परिश्रम घेत असतात, मेहनत करत असतात आणि त्याला चांगलं बनवण्याकरता आपली संपूर्ण आयुष्य त्याला बनवण्यासाठी घालवत असतात. हीच अनुकंपा भगवान बुद्धांनी 2500 वर्ष अगोदर केलेली आहे आणि त्याला 1956 साली डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला तो धम्म दिलेला आहे. तर याला आपण भगवान बुद्धांच्या काळापासून आणि बाबासाहेबांपर्यंत त्याला आपण आणण्याचा प्रयत्न करू का हे कसं काम करते. भगवान बुद्धांनी जाणलेलं होतं, भगवान बुद्धांनी संपूर्ण दुःखाला मुळापासून नष्ट केलेलं आहे. भगवान बुद्धांनी म्हटलेलं होतं का जन्म घेणं दुःख आहे, पण भगवान बुद्धांनी हेही जाणलेलं होतं जन्म घेतल्यानंतर काय करावं लागते, त्याला किती श्रम लागतो दुःखातून मुक्त होण्याकरता, हे सुद्धा भगवंतांनी मार्ग सांगितलेला आहे. तर भगवंत दुःखातून मुक्त झाले, त्यांनी निब्बाण अवस्था धारण केली, ते आपण अगोदर घेतले ना निब्बाण. तर निब्बाण हे काही जाणवणं आहे, निब्बाण हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे आणि ते प्रत्येक मानवाला प्राप्त करण्यासाठी अतोनात श्रम करावं लागते, अतोनात प्रयत्न करावा लागते, जिवंतपणे निब्बाण अवस्था प्राप्त होते. तर भगवंतांनी निब्बाण अवस्था प्राप्त करून ते सम्यक संबुद्ध झाले, ते जन्म मरणाच्या भवचक्रातून मुक्त झाले. तर भगवंतांनी जाणलं का प्रत्येक लोक हे असे होऊ शकणार नाही, असे जगू शकणार नाही,
तर मग काय द्यायचं बा यांना? तर भगवंतांनी संपूर्ण धम्म निर्माण केला. त्यांना एका सुरुवातीपासून शिलापासून 5 शील, 8 शील, 10 शील असे शील तयार करून, संपूर्ण धम्म तयार करून प्रत्येक मानवाला सुखी संसाराकरता, सुखाच्या जीवनाकरता भगवंतांनी धम्म निर्माण केला. आणि तोच धम्म तेव्हापासून संत महापुरुष आणि भिक्खू संघाच्या माध्यमातून आजपर्यंत चालत आलेला आहे. तर भगवंतांनी जेव्हा हा धम्म संघाच्या माध्यमातून, संत महापुरुषांच्या माध्यमातून या काळापर्यंत आला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलं होतं का माझ्या लोकांना शिक्षणाबरोबर त्यांना उत्तम नागरिक बनवण्याकरता, त्यांना चांगलं बनवण्याकरता, त्यांच्या जीवनाला सुखी बनवण्याकरता माझ्या समूहाला ही धम्माची गरज आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समूहाला उत्तम बनवण्याकरता, त्यांना चांगलं बनवण्याकरता, त्यांना चांगलं नागरिक बनवण्याकरता बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्याला धम्म दिलेला आहे. तर त्या धम्माला अनुसरून, धम्माचं आचरण करून, धम्माला आपल्या जीवनामध्ये उतरून जेव्हा एखाद्या बाळाचा जन्म होतो, ते आईवडील जेव्हा आपल्या जीवनामध्ये धम्म उतरवतात आणि तोच धम्म आपल्या बाळाला शिकवतात आणि त्या बाळाला शिक्षणाबरोबर धम्माचे संस्कार देतात, तेव्हा ते बाळ असं उत्तम असं व्यक्तिमत्व बनते. मग ते मुलगा असो की मुलगी असो. तर म्हणून हा धम्म किती महत्त्वाचा आहे. तर हा धम्म जेव्हा बाळाचा जन्म होतो, तर त्याला आपण अष्टधारी बनवलं पाहिजे. अष्टधारी म्हणजे पहिलं शील आहे, आपल्या बाळाला शिकवलं पाहिजे आपण लहानपणापासूनच. पानातिपाता वेरमणी सिक्खापदम समादियामी, मी हिंसा करणार नाही, हिंसा करण्यापासून अलिप्त राहील, हे आपलं शील, हे पहिलं शील आपल्या बाळाला आपण शिकवलं पाहिजे. दुसरं शील आहे आईवडिलांनी आपल्या बाळाला शिकवलं पाहिजे. अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदम समादियामी, मी चोरी करणार नाही, चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याचा प्रतिज्ञा करील, अलिप्त राहण्याचे प्रयत्न करील. तर हे दुसरं शील आईवडिलांनी आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे. तिसरं शील आहे अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदम समादियामी, जोपर्यंत तो आपल्या त्याचे एकाचे 2 हात होत नाही तोपर्यंत त्याला अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदम समादियामी, हे तिसरं शील आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे. मग ते मुलगा असो की मुलगी असो. चौथं शील आहे मुसावादा वेरमणी सिक्खापदम समादियामी, मी खोटं बोलणार नाही, मी खोटं बोलण्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करेल. हे चौथं शील आपल्या मुलांना आपल्या आईवडिलांनी शिकवलं पाहिजे. आणि 5वं शील आहे सुरा मेरय मज्जपमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदम समादियामी, मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही, व्यसन करण्यापासून अलिप्त राहीन. हे 5वं शील आईवडिलांनी आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. कारण आज फार व्यसनाचे प्रमाण वाढलेले आहे. नवीन तरुण जे कॉलेजमध्ये जातात, इंजिनिअरिंगमध्ये असतील, मोठमोठ्या शिक्षण संस्थेमध्ये शिकत असतील, असे आता तरुण मुलं आता ड्रिंक करत आहे, मुलीसुद्धा ड्रिंक करत आहे. तर हे शीलं आपण आपल्या मुलांना शिकवले पाहिजे, जेणेकरून ह्या व्यसनापासून, ह्या चुकीच्या प्रवृत्तीपासून आपले मुलं दूर राहतील. हे भगवंतांनी शील निर्माण केलेले आहे माणसाला उत्तम बनवण्याकरता. त्यानंतर आहे 6वं शील विकाल भोजन वेरमणी सिक्खापदम समादियामी, मी विकाल भोजन करणार नाही आणि त्याला उपोषित व्रत धारण करावं लागते. पौर्णिमा अमावस्याच्या 1 दिवसा अगोदर आणि 2 अष्टमी असं उपोषित व्रत धारण करून त्याला हे अष्टशिलाचं पालन करावं लागते. त्यानंतर आहे आणि वेळेवर जेवण करावं लागते. जेव्हा तो एखादा मुलगा शिकत असताना वेळेवर जेवण करेल तर त्याचं पोट कधी दुखणार नाही. टाईम टू टाईम जर जेवण करेल तर पोट कधी दुखणार नाही आणि चांगला अभ्यास होईल. आणि हे तुझं शील आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. त्यानंतर आहे 7वं शील नच्चगीतवादित विसुख दर्शनं माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी सिक्खापदम समादियामी, मी नाच गाण्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करील. जेव्हा एखाद्या मुलाला जर IAS अधिकारी बनायचं असेल, डॉक्टर बनायचं असेल, उच्च अशा कोणत्याही पदावर जायचं असेल, त्याला नाच गाण्यापासून दूर राहावं लागेल. कारण नाच गाण्यामध्ये गुरफटला किंवा गुरफटली तर काय भटकलं, मग इथलं अभ्यासामध्ये मनच लागणार नाही. म्हणून नाच गाण्यापासून त्या मुलाला दूर राहावं लागेल. नच्च गीत वादित यापासून त्याला दूर राहावं लागेल आणि तेव्हा त्याचा अभ्यास चांगला होईल. त्यानंतर आहे माला गंध विलेपन धारण मंडन, म्हणजे माळ म्हणजे सोन्याच्या माळा म्हणा किंवा सुगंधी द्रव्य परफ्यूम वगैरे याच्या आसक्तीपासून दूर राहावं लागेल. नाही तर याच्यामध्ये आसक्तीमध्ये गुरफटला निर परफ्यूम आणत जाईल महाग, हे परफ्यूम घेऊ का ते परफ्यूम घेऊ, हे साबण घेऊ का ते साबण घेऊ. म्हणजे जे भेटते त्याच्यामध्ये समाधानी राहिलं पाहिजे, खुश राहिलं पाहिजे. म्हणजे ह्या आसक्तीपासून त्यानं दूर राहून आपल्या अभ्यासावर फोकस केला पाहिजे, जेणेकरून तो IAS अधिकारी, चांगला अधिकारी किंवा चांगल्या पदावर जाण्यासाठी प्रयत्नरत राहील. त्यानंतर आहे 8वं शील उच्चासना महासेना वेरमणी सिक्खापदम समादियामी, मी उंच आसनापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे तो कितीही मोठ्या पदावर लागला किंवा गेला तर त्याचं नेहमी पाय जमिनीवर असले पाहिजे. असे संस्कार आपल्या आईवडिलांनी त्या मुलाला शिकवले पाहिजे. नाही तर मोठा झाला, कोठ्या पदावर गेला का आला अहंकार हा रोग आहे. एक वेळा अहंकार आला का तो संपला. मग
त्याचं काही कामाचं नाही, तो समाजाचं कामच नाही करू शकत ना, तो आईवडिलाची सेवा करू शकत. मग आईवडील म्हणून हे 5,000 रुपये घेत जा महिन्याचे आणि तो रायनं मेरी केले. आणि कोणी गेलं तर म्हणून तिकडून पैसे पाठवून दे, जेवण करा म्हणून तुम्ही पाच बसा, तिकडंच राहील. असा अहंकार येते माणसाच्या अंगात. तर म्हणून धम्माचे संस्कार किती महत्त्वाचे आहे ते लहानपणापासून जर तुम्ही मुलांना दिले तर ते मुलं आपल्या आईवडिलाची सेवा करतात. जर धम्माचे संस्कार नाही दिले तर शिक्षण कितीही शिकतील, अंगामध्ये अहंकार येईल आणि अहंकार आला का तो राहते मग दूर राहते. मग लग्न झालं का दूर राहते मग बायकोला घेऊन. आणि बायकोला घेऊन दूर राहिला तर माय म्हणते बापा पहिले तर माया लेकरूले ऐके हिनं काहीतरी मोहिनी केली असं. ते सुनबाईले म्हणते आता कायची मोहिनी, लग्न झालं मायला सोडलं, पत्नी आली, आता माय झाली म्हातारी, जोपर्यंत लग्न व्हायचं होतं पण आई आता अगं तर हे चालू होऊन जाते. तर अशा प्रकारे जर तुम्ही असं जर होऊ नये आणि आपल्या मुलांनी जर आपलाही मान राखला पाहिजे तर त्याला धम्माचे संस्कार देणं फार आवश्यक आहे. आणि जे आईवडील ह्या आपल्या मुलांना धम्माचे संस्कार देतात, धम्मामध्ये परिपक्व करतात, जे मुलं धम्मामध्ये पारंगत होतात तेच मुलं आणि आपल्या आईवडिलांची फार प्रामाणिकपणे काळजी घेतात, सेवा करतात. आणि नाही तर मग ते दूर जातात. तर म्हणून हे अष्टशीलधारी आपण जेव्हा एखाद्या बाळाला जन्म होतो तर त्या बाळाला आपण लहानपणापासून अष्टशीलधारी बनवलं पाहिजे, जेणेकरून ते आपल्या आईवडिलाची सेवा करतील. मग ते मुलगा असो की मुलगी असो, फार असं उच्च बनतात, फार उच्च पदावर जातात. तर हे धम्माच्या संस्कारामध्ये फार बळ आहे. आणि धम्मबलामध्ये जे ताकद आहे ते जगातल्या कुठल्याही याच्यामध्ये ताकद नाही. म्हणून धम्माचं बल हे सर्वात उत्तम बल आहे. म्हणून ह्या धम्मबलाची आपण जाणीव ठेवली पाहिजे. आणि जे लोक या धम्मबलाच्या जाणीवेमध्ये जीवन कंठित करतात, जीवन जगतात, त्यांच्याच जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदत असते. आणि सुख, शांती, समाधान नांदण्याकरता धम्मसंस्कार फार आवश्यक आहे. तर आज या मंगल प्रसंगी, या गर्भमंगल कार्यक्रमाप्रसंगी आजच्या या निमित्तानं ह्या आपल्या परिवारावर बुद्ध धम्म संघाची अनुकंपा व्हावी, बुद्ध धम्म संघाचा सदैव आपल्या परिवारावर वर्षाव व्हावा आणि बुद्ध धम्म संघाच्या प्रतापाने आपलं सर्वांचं कल्याण हो, मंगल हो, अशी मी भगवंतांना त्रिवार वंदन करतो. इथेच थांबतो. साधू साधू साधू.